सुस्वागतम सुस्वागतम श्री रंगदेवता आणि साऱ्या सृष्टीचा विषय विधाता शिवपुत्र गणरायाला वंदन करून तसेच खाली हिंदवी स्वराज्यात स्थापन करून रायभरणीचे रक्षण केले अशा तुमच्या आमच्या मराठवाडी राज्याचा एकच स्वाभिमानी राजा होऊन गेला त्यांना स्वर्गातील देवाने सुद्धा मुद्रा केला अच्छा महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवराय यांना मानाचा मुद्रा तसेच या कोकणच्या भूमीत भगवान परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन आणि फुलीत झालेल्या आमच्या मासुली गावचे ग्रामदेवत आई भैरवाताई यांना वंदन करून तसेच रसिकबाई व प्रेक्षक हो यांना मानाचा मुद्रा श्री ग्रामदेवता भावजी जानाई जागमाता यांना वंदन करून तसेच या मंडळाचे सहाय्यक प्रमोद शिंदे यांचा सुद्धा विशेष आभार श्री भैरवाताई नवन नाट्य मंडळ माधुरी धनेवाडी सहर्ष सादर केला होत कोणत्याची लोककला लोक हो कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत तुमच्या सहकार्य साथ मिळेल अशी आशा बाळगतो व आमच्या पुढील कार्यक्रमात सुरुवात करतो तसेच मंडळाच्या वतीने सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद 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 जय हिंद जय महाराष्ट्र
पाहिलं नामाना हो माझे पाहिलं नामाना हो माझे पाहिलं नामाना हो माझे पाहिले नामाना हो माझे पाहिले नामाना हो माझे पाहिले नामाना हो माझे पाहिले नामाना माझे पाहिलं नामाना हो माझे पाहिलं नामाना हो माझे पाहिलं नामाना हो माझे पाहिलं नामाना हो माझे पाहिले नामाना हो माझे पाहिले नामाना हो माझे पाहिले नामाना हो माझे पाहिले नामाना वंदुया धरणी मातीला वंदुया धरणी मातीला वंदुया धरणी मातीला वंदुया धरणी मातीला वंदुया धरणी मातेला वंदुया धरणी मातेला वंदुया धरणी मातेला वंदुया धरणी मातेला माझे तुझरे नामाना हो माझे तुझरे नामाना हो माझे तुझरे नामाना हो माझे तुझरे नामाना वंदुया तांदया सूर्याला वंदुया तांदया सूर्याला वंदुया चांदया सूर्याला वंदुया चांदया सूर्याला माझे तिसरे नामाना हो माझे तिसरे नामाना हो माझे तिसरे नामाना हो माझे तिसरे नामाना वंदुया दत्तया गुरुला वंदुया दत्तया गुरुला वंदुया दत्तया गुरुला वंदुया दत्तया गुरुला माझे चवती नामाना हो माझे चवती नामाना हो माझे चवत नामाना हो माझे चवत नामाना वंदुया कौशिक देवाला वंदुया कौशिक देवाला वंदुया कौशिक देवाला वंदुया कौशिक देवाला माझे पाचवे नामाना हो माझे पाचवे नामाना हो माझे
तूर खेवाली माय माऊली वाघ जाई माता पुष्प फुलांच्या अर्पुनी माळा करतो विनंती आता राव घ्या वीरनाला तारुण्याया भक्त जनाला नाव घ्या वीरनाला तारुण्याया भक्त जनाला पुष्प फुलांच्या अर्पुनी माळा करतो विनंती आता
चल चल शाबास.
समाकार्य सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आज हर्ष होईल मनाला आले मंगल मूर्ती क्षणाला आज हर्ष होईल मनाला आले मंगल मूर्ती क्षणाला आज पूजू या बाप्पा श्री गणाला 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 होईल मंगल आले मंगल
हल रसिकांच्या मनापासून आलेले पारितोषिक स्मित गांधी खास उंदीर मामासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आमचं मंडळ सदस्य ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अग जाऊ चला जाऊ चला जाऊ चला जाऊ चला उठा सयानो करा तयारी जाऊया लवकरी उठा सयानो करा तयारी जाऊया लवकरी जाऊ चला जाऊ चला मंगळूर चला जाऊ चला जाऊ चला जाऊ चला मंगळूर चला जाऊ चला जाऊ चला जाऊ चला जाऊ चला
वाटते. मावशी, अगं या मावशी. अगं ये राधे, ती म्हातारी आहे कांगणे अगदी भैरी. तिला जरा खोट्याने हात करू बघू. तेच ना. अगं दादा, मी काय म्हणते, तू एकदा हात करून घे की. बरोबर. इंदा मावशी, ए इंदा मावशी. बघ, मी तनमन ऐकून आणणार नाही बघ. चाल जरा, मीच मारते बघ. मावशी, अगे इंदा मावशी. मावशी, अगे खेळते. अगं बाई, परत काय भांडायचं की काय तुला? हा, मीच हाक मारते. मावशी, अगं या इंदा मावशी. अगं काय झालं राधे? अगं अशी समोर तरी ये. असं म्हणतेस? असशील तशी निघून ये बघ. अगं ये अशी काय म्हणतेस? आलेस बघ, थोडा वेळ थांब. हा, असशील तशी कशी येऊ? आलेस बघ. हा, अगं पोरीने झालं का गं बोंबलायत? अगं पोरीने झालं का गं बोंबलायत? तुझ्या बाजूने चाललात तरी कुठे? आई, रात्र कुठे आहे? चांगली पहाट झालीये. अगं मला रात्र का दिसते ग? अगं तुझ्या डोळ्याचा चष्मा तरी आधी काढ. अगं हो. अगं राधे, आया बहिणी मावशी तुझी सर्व आले. अगं ते तुलाच बघायला आले. अगं याला टॅम्पो करायला लागल. अगं राधे, तू आधी मला सांग, मला अशील तशी निघून याची म्हणणारी तरी कोण ग? मी बाई नव्हती हो. हो म्हणाल्या तरी कोण? मीच होती. अगं तुझ्या काही जिभेला हाड? अगं तसं नाही, एवढं चिडायला काय झालं अगं मग त्या? चिडायला म्हणजे सकाळी उठून गोट्यात गेली, शेणं काढली आणि कुठे येऊन आंघोळीला गेली होती. एवढ्यात तू म्हणते असशील तशी आहे. अगं, असशील तशी आली असती तर
इथल्या म्हाताऱ्यांना सलाईन लावायला असं बोलला आणि काय तर मला थेरडी कोण म्हणाले राहू दे तू बोलते तिचा फणसच बसरवला तू मला एवढा घाई गडबड ना कशाला बोलवलं म्हणजे काय आम्ही पोरी मिळून हात शृंगार करून मग कशा नटल्याच्या सुंदर सुंदर माझी पोर पण आहे मग काय मरते का कडेवर बसून घे पण नाही तिथं घायाला होती सर्व बोल आम्ही पोरी पोरी मिळून हात शृंगार करून मथुरेच्या बाजारात चाललोय ग असं म्हणता पण आम्हाला मुळीच माहिती नाही बघ रस्त्याची आता रस्त्याची मुली माहित नाही मग तुम्ही निघता तरी कशाला ग बाजार करायचा आहे ना आता बाजार करायचं मग म्हणताय तर काय मग येऊ म्हणते मी हो हो चल ना हा मग चला जाऊया का चल चल. अगं राधे काय ग मावशी मथुरीच्या बाजाराला चाललात कर पण घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे सांगितलंच पाहिजे हो ऐक तर मग कोणी घेतलं तू कोणी घेतलं ताई हा. कोणी घेतलं लोणी हो असा 16 शृंगार घेतलाय बघ बाजार करायला अगं खूप छान छान घेतलंय ग मग तर काय मग चला तर जाऊया जाऊया तर मग अगं मावशी अगं आता काय झालं ग अगं तू आम्हा पोरी पोरींना विचारून घेतलं काय नेसलं काय पण तू काय घेतलंस ते सांगितलं नाहीस अगं माझं काय म्हाताऱ्या बायचं आणि फाटक्यात पाय काय तुला सांगू मी घेतलेलं सांगितलं तर काय मी ते सर्व नाला घडली आणि सांग तरी आता एवढं घेतलंयस तरी काय अगं ते गुपित ठेवायचं होतं तिकडे गेल्यावरती झाकण उघडायचं तर तू इथेच म्हणते चल चल सांग आता सांगू सांग अगं मी घेतलाय पिकवीला पौवा पिशवीत घट्ट बांधून बाई हा काय हा प्रकार अगं तुला नाही समजणार ते बघ चकना घेऊन बसले मावशी तुला हे म्हणूनच सांगते चकनाच घेतलाय चला बरं जाऊ तर. दे चल आता हा
यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय, बंटी शिंदे. हनुमंतरायाच्या खांद्यावरती गदा, हनुमंतरायांच्या खांद्यावरती गदा, बंटीरावांचं नाव घेते. ही मावशीबाई त्यांच्यावर आतापासूनच झाली फिदा. हा मथुरेचा घाट चढता चढता आपण थकणार. एखादं छानसं गाणं तरी घे. असं वाटतंय. थांब जरा. अगं बाई, मगाची भेटीमध्ये मीच होती बघ. अबे गेला होता सावती व्हय. तरी म्हणतात तुम्हाला देवी म्हणणारी कोण गं? कोण म्हणजे? मी काही बोलू शकणार नाही काय? अगं बाई, मग आता चल बघ, बोलू शकत नाही का? अगं राधे, ही मला देवी पण म्हणाली. मी जाऊ दे ना आता. तू हात नव्हते देत तर कोण असं कोण? अगं दरवाजा लावलेला तू आवाज कसा जाऊ दे ना आता. हा मग ठीक आहे, महिना माफ केला. हा? चला जाऊ दे माफ कर. करू ना. आता छानसं गाणं घे. चल तर मग. हा भला पाहते नाही सजली, केलं भारी शृंगार थाट, दही दूध माट भरून घेऊन चढूया गया मोठेच घाट. हो दही दूध माट भरून घेऊन चढूया गया मोठेच घाट. मला पाहिलाय सजनी, गेलं भारी शृंगार थाट. मला पाहिलाय सजनी, गेलं भारी शृंगार थाट. दूध माट भरून घेऊन चढूया गया मोठेच घाट. दही दूध माट भरून घेऊन चढूया गया मोठेच घाट. कोकणाची गाणी आता गाणी म्हणा, माझ्या पाठीला माझा उठला. मला पाहिला माझा उठला, मला पाहिला रवी माझा उठला. जावनिया गोट्यामध्ये सोडी पाडसाला, जावनिया पाडसाला कुठे पान जाईला. तुझे पान गाईला, तुझे पान गाईला. तुझे चढूनिया करते काटाचे काटो काटा, तुझे चढूनिया करते काटाचे काटो काटा. दही दूध माता घेऊन घरूया गं मोठेच घाट. दही दूध माता घेऊन घरूया गं मोठेच घाट. दाईने सारे चालू केला काळा पिवळा, सोडले कपाली चोखे डोळ्याला अंगाला. माझ्या बारोने हाक मारी यशोदेला, जाऊन वखारी सासू साऱ्या मथुरेला. तेरे सुनाए तो बड़े रवबिंदु बड़े खाते, तेरे सुनाए तो बड़े रवबिंदु बड़े खाते. दही दूध माटा Oh
बंदिशालना जलमालो बंदिशालना जलमालो बंदिशालना आशीर्वाद असो. देवा आम्हाला एकाकी बोलायचे कारण सुदामा 16,360 गोपिकांचा म्या थाटमाट करून मोठ्या आनंदाने मथुरेचा घाट चढत आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची ही कामगिरी मी तुझ्यावर सोपवत आहे. देवा हुकूम कोणाचा आणि कायदा कुणाचा? सुदामा हुकूम माझा व कायदा तुझा. येतोच मी. ठीक आहे देवा, या तुम्ही. काय करावे? देवाने तर फार मोठी कामगिरी संपवली आहे बघा. 16 शस्त्र 360 गोळ्यांचा मेळा दया दुधाचे माळ भरून मोठ्या आनंदाने मथुरेचा घाट चढत आहे. त्यांच्याकडनं आपल्याला आशीर्वाद घ्यायचंय. पण गवळणी तर 16 शस्त्र आणि मी एकटा. पण ही कामगिरी माझ्यानंतर होणार नाही. माझा जोडीदार पेंद्या यालाच बोलून घेतो बघा. अरे पेंद्या, अरे पेंद्या, अरे काय रे सुदामा? अरे कुठं आहेस? अरे गाई घेऊन आहे रे. अरे कुणाच्या? अरे माझ्या दुसऱ्या कोणच्या? अरे गाई आणली आहे? हो. अरे मग घेऊन ये त्याला पण इथे. आलो आलो. खूप मजा आहे बघ. हो हा ये लवकर. आलो रे. कारे सुदाम्याने मला हाकही मारिली.
कारे कारे सुदाम्याने हाक मारिली पेंड्याला कारे कारे सुदाम्याने हाक मारिली पेंड्याला कारे कारे सुदाम्याने हाक मारिली पेंड्याला काही सोडीला रानाला राजा रुंदाला पायाला कारे कारे सुदाम्याने हाक मारिली पेंड्याला 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 हाक प्राणी तुझी राणी माझी दादाला ही झाली गाई सोडल्या यावं राणी गाय कपिलाही दुखले गाय कपिलाही दुखले गाय कपिलाही दुखले हाक प्राणी तुझी राणी माझी दादाला ही झाली गाई सोडल्या यावं राणी गाय कपिलाही दुखले गाय कपिलाही दुखले गाय कपिलाही दुखले तिला शोधिता शोधिता राजा रुंदाला जाताय कारे कारे सुदाम्याने हाक मारिली पेंड्याला कारे कारे सुदाम्याने हाक मारिली पेंड्याला काही सोडीला रानाला राजा रुंदाला पायाला कारे सुदाम्याने हाक मारिली पेंड्याला कारे कारे सुदाम्याने हाक मारिली पेंड्याला कालो कसा दिसतोय तर मामा मग विचारताय कितीची घेतलीस नाही बाबा आज गेला नाही हो सकाळी गेला नाही हो नक्की हो हो नाही व नाही घेतला नाही काय हो नाही मग एवढा धडपडलास का अरे तुला काय सांगू काय सांग अरे तुला काय सांगू अरे पोरा सांग तुला काय सांगू अरे सांगतोस की नाही तुला दम लागला तू काय? तुला लागला मग कुठच्या अडीत लागलास अरे आधीच नव्हता गेला मग? अरे रानात गेला होता रानात त्या राणा करला होता मग रानात गेला होता रानात कशाला अरे माझी गाय गेली होती तांबू गाय तुमची तांबू गाय सांगू रानात गेली होती राणा गेली मग? राणाचं झालं मसाडी काय कुठं हा. मी तिच्या मागणं काय पुढं पुढं तू तिच्या मागणं मागणं? हा पुढं काय पुढं गेली हा मी मागणं आणि काय नाही हो मी काय शोधताय काय पुढे गेली मी मागणं शोधताय हा गाय कुठं आहे काय काय दिसत नाही मग परत तिच्या पाठीमागणं गेला आज तुझ्या आईला परत लागेल मागणी गेला तरी पण काय कुठे दिसत नाही काय बोलतो अरे नंतर वाक्याचं काय काय अरे नंतर वाक्याचं काय अरे काय अरे जल्ला माझी गाय अरे जल्ला माझी गाय कुठे होती माहितीये अरे जल्ला माझ्या रघु भाड्यांच्या घरात काय बोलला आता बघ, हाय. आहे ना हाय, हाय. आवाज येतो तुझा आहे बांधली नाही बांधली नाही ना हो. अरे ती सोड हा. तू मला बोलवलीस कसं तरी ते सांग तू जरा मला बोलून देशील तर मी सांगेन ना हा बा तू बोल बोल जरा तू आल्यापासून माझी तांबू गाय म्हणजे काय जमला तू अरे घरी पण आणली अरे भूक पण लय लागली हा मग आता नाही काय भेटणार नाही भेटला काय नाही भेटणार. अरे ते म्हणते मला बोलून तरी कसं सांग नाही. हा अरे काय झालं माहिती आहे काय देव बाबा आपलं खूप मोठी कामगिरी संपवली बघ कुठची 16-17 16 17 360 जणांचा मेळा सगळं मिळाला ग आता काय करू मिळाला ग नाही मिळाला अरे वसाडिया कसा मेळा नाही रे बरं अरे मेळा म्हणजे गोळा जमाव. जमाव काय हा. असं सांग ना हा बरोबर आहे अरे मला का मिळाला तुला की काय हा आता कोण नाही गेलाय हा हा बघ हा घरी दूध घेऊन म्हणजे भूत मथुरेच्या बाजारात आहे तुझ्या बाजारात जायचंय हा. हा आपल्याला नाही जायचंय मग या जात आहेत जातायत त्यांना अडवायचंय अडवायचंय. सर्व दही दूध गोकुळात ठेवायचंय मला पण भेटेल ना अरे भेटणार ही काय माझे काम तरी वामायचे
तुझ्या नाही होणार नाही होणार. माझ्या पण नाही होणार एक काम करतो, काय माझा जोडीचा वाकड्या वाकड्या आहे मग गुलाब बोलव त्याला. कसा आवाज देव? त्यांना त्यांना उचल असा आवाज दे उचल असा. बोला बाय. खाल्लं नको. येऊ खाल्लं का पाहिजे? येऊ वाकड्या येऊ वाकड्या एवढं बोला ना. हलू दे, हलू दे. ओ, वाकड्या रे, वाकड्या रे. उई. आता बरोबर आहे ना? होय. परत जेवून बघतो. परत दे. रे, वाकड्या रे, वाकड्या रे. उई. हाय 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 हाय. अरे, इकडे ये, इकडे ये. उई. अरे, देवाने मोठी कामगिरी सांगितली. उई. अरे, बाबूलाच माझ्या. अरे, काय सांगतोस तरी काय? हा, तू ये लवकर. हा, ये लवकर. अरे काल झाल्या दंबत ताली मध ताली दमली बाळंत झाली. अरे काल झाल्या दंबत ताली मध ताली दमली बाळंत झाली. अरे काल झाल्या दंबत मला धुवेल आलाय. वाकड्या आलं वाचल्या बिकल्या नंतर मला धुवेल आलाय. माहिती तू ए, बेन्या. माहिती आहे ना. इकडे ये. एक नंबर काम करी. वाकड्या आलं त्याला मी बघितलं नाही. त्याला हा बारका पोरगोल. हा माझा बालक्या तो. हा तुझा बारक्या. माझा बालक्या. हा तुझा बारक्या. मुता 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 मुता. त्याला काय बोलतोय? मुता मुता असा बोल ना. कोणाला सांगता येत नाही. मुता मुता काय? मुता. अरे बाबा बोल. अरे बाबा बोल काहीतरी. अरे मुता आहे तो. मुता आहे काय? मुता तो बोलला का तो? मुता मुता अरे मुता ना मुता. हा मग आता भाषेचं तुम्ही हा बोलतच नाही. अरे मुता तुझा बोल काय? बोल काहीतरी. काय माझ्या पण लक्षात येत नाही. बाबा तू थांब ना. तू मुद्दा म्हणून थांब. बाबा बोल काहीतरी. आजकालची पोराचं
संध्या, मला बाबा. तुमचं तर बोलायला लागलं तुला तुझा नक्की पोर आहे आणि माझा पोल येतो आता काय तू माझं बसले बघ बायको मग बाबा बोल काय तरी तो सांगते झाला एवढाच बोलला तो एवढा बोलला कधीच मारी मला बायको बोलते ना तर काय म्हणते बाबा म्हणजे कधीच मारी आणि काय म्हणतोय हा उदाम्या मला बोलतो वाचल्या वाकड्या वाचल्या हा वाचल्या मग त्याला थांब माझा थकलाच वाचलाय सगळ्याच वाचलाय बाबा त्याला पण आता नाही तान पाच दाखव बघू दे दाखव तुला काय वाचलाय बघू दे थकला काय पत्ता वर पत्ता सगळी तर माणसं बसली अरे खाली काय वाचला वाचा बोल ना हात वाचला असं सांग ना काहीतरी पण तान पालताले ना सगळा थल लागतो सांगतो तरी काय हल्लीच काय माहितीये आंब्याचा सीझन चालला तू आसानी चालतो येतो तुला त्यात काय होतात ते सगळं त्याच्या कामा होतात मी वरती चालतो वरती हा खाली देतो काय परवा आता चालला होते आंब्यावरती चालला काय तुला हा समजलं मला काय ते पुलं चालला वरती चाललास त्या तारणात काय झालं माहितीये काय झालं माझ्या अंगाला तुझं लागलं तरी काय मला काय तू काय थकीत होता धाबल लिखा शरीर सांगताय बोल लागलं काय नाही काय सांगितलं झिंडा आणला आता 2-3 जातात वडिलांना दिंड वाजवतात ना वलीत पण माझ्या पाठीत काय सांगतो कशी तरी वल्लायचे काय बोलणार तो त्याला चांगवतच आहे माहितीचं वल्ल नाव दिलाय ना मुक्का बोलतोय अरे तात्यानं तू बोलवली मला माहितीये अरे देवणगुडी कागरी सांगितली नाही तसली 16 शस्त्र 360 गोपिकांचा मेला 360 गोपिकांचा मेला हात करून मोठ्या प्रेमाने मथुरेचा घाट धरतोय ती एक घरात थांबवलं होत नाही त्यांच्या रस्त्यावर थांबवतोय त्यांच्या रस्त्यावर प्रतिबंध करायचा आहे हे आपल्या देवणगुडी कागरी सांगितलेलं आहे पण एक गोष्ट महत्वाची आहे आपल्या सर्व दही दूध सर्व मिळणार आहे बापले मग काय बदलत नसतो मग सर्व अरे मी काय बोलतोय आणलेच बरोबर नक्की सांग का मी सांगतो काम करशील तू करशील त्याला आता बोलायला लागला आता तुझं मान लहानपणी साक्षात माहिती नाही तुला तुमचं आहे ना कळील ना व्यवस्थित समजावलीस ना हो समजावली त्याला नक्की ना नक्की जाऊया चल डोळ्यात बघायचे ना मी काय म्हणतो पाहिजे मी दही खातो हा दूध पिये तू काय करशील हलवतो मी हलवतो म्हणजे काय मी काय मनात हलवतो मी मी पुढं वाको तू मोर त्याला मंदी ठेव त्याला तुझ्या पाठीमागे ठेव समजला त्यातला मी तिथं थांबू मग मोलत थांबू पुढं थांबू अरे मी काय बोललो तू मोर थांब मी मध्ये सांगतो त्याला पुढं वाहू दे आणि याला तुझ्या पाठी मागून येऊ दे मग मी तुझं थांबू मग काय नाही चल माझ्यावरचं बरोबर हा मग चल तुझ्या
हल मावशी तुझ्यासाठी खास फरमाईश आहे. साहिल गांधी यांचं मावशीने नाव घ्यायचं आहे. यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. साहिल काचेच्या वशीत ठेवला होता गाजरचा हलवा. काचेच्या वशीत ठेवला होता गाजरचा हलवा. साहिलराव, पहिल्यांदा तुमच्या पहिल्या बायकोला घालवा, मग या मावशीला बोलवा. तसे बंटी शिंदे, मावशी बंटी शिंदे यांच्याकडूनही 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचंही नाव घ्यायचं आहे. बंटी शिंदे. वाकडा तिकडा वेला त्यावर बसला कोला. वाकडा तिकडा वेला त्यावर बसला कोला. बंटीराव, पहिला नवरा मेला म्हणून तुम्हाला केला. वा वा मावशी वा. हे दाखवतो. हे दाखवतो. हा जर पुढं बघायला लागला तर काय दाखवू तुला? अरे मेला मग दाखवतो कुठं तू? अरे इकडे ये पाटील. काय? हा बघ. हॅलो मावशी, तुझ्यावर भरपूरच फिदा झालेले दिसत आहेत. मावशी सोहम शिंदे यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मावशी त्यांचं नाव घ्यायचंय. छानसं नाव घ्यायचंय मावशी. सोहम शिंदे. पेढे परशुराम ते मालदोली लावली लसूण. पेढे परशुराम ते मालदोली लावली लसूण. सोहम सोमराव गेले रुसून, त्यांना आणलं मी गाडावर बसून. अरे मेला काय माहिती आहे, माझे खून पण आले. माझ्या पोरग्याला नदलच काढून टाकता मी. अरे बालकीची आले बालकीची. काय बोलते, दूध घ्या दूध. सर्वच घ्यायचं आहे. सर्व घ्यायचंय. मला मस्ता पाहिजे मस्ता. काय मला इथं बात आहे. मावशी पाहिजे. अरे मला काय वाटतोय, बालकी आहे ना, चायनीज वाल्याची पोर आहे मला वाटतं. चायनीज वाल्याची तेव्हा वाटते चायनीज वाली बायको पण आले. तर काय सांगतो तुझी काय हॅलो मावशी, ओंकार साळवी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशी त्यांचं नाव घ्यायचं आहे. ओंकार साळवी. संडासाच्या पायरीवर टमरल ठेवते वाकून. संडासाच्या पायरीवर टमरल ठेवते वाकून. साहिलरावांचं नाव घेते, हे बसलेले म्हाताऱ्यांचं मान राखून. काय बोलते, अरे तू घ्या तू. काय बोलते, बायको मला पोरी भेटायच्या नाही हो. हॅलो, कलाकार बोलला की तो कलेत रमलेला असतो. रसिक हो, छोट्या बाल कलाकारासाठी म्हणजेच श्यामलसाठी खास आई झोलाई वक्रतुंड वाळुपे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं आम्ही सदस्य ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मला माझं ही तर बायको दिसली माझी. माझ्या पोराला उचलून देत नाही माझ्या बायकोने. माझी बायको. अरे भावा
पोरीचा आवडण्याचा आहे काय करते? बाकी बोलतात अगं हा टाकला कधी तरी? नव्याला टाकलेली आहे अगं मला काय वाटतंय मावशी माहितीये? बोल ना आईची जन्मापासून चालू आहे, तेलात नाही घातलं बघ. पहिलं नाही गं, पाणी नाही सोडायचं झालं. टाकल्या नाही, मी वाचली आहे. वाटली नाही. मेहंदी काढेल मावशी मी काय बोलतोय हा टाकले मी कसा वाटतो तुला हा? नाही तर काय अगं मावशी, पण मी काय म्हणते? त्यांची कपडं बघ ना. इथे तेवढी नुसती शेंडी आली बघ. अगं त्याची कहाणी लई मोठी आहे. पोलीसचं मानावं नाही द्यायचं आपण आपलं बघू बघून मी उभा नाही माझा नाव दिसतंय. मी काय बोलतो हा बोल बोलतो मला गेला आपला फोटो काढा. अरे बा तू उसळली काय तुला मला ना माझ्या पोराला हा पोरा वाढला तुला की काय त्याला एवढा गाडी उचली कसं बदा 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 माझी बायको तेरा बायको तेरा बदा बदा वाले बदा बदा माझी बायको अरे बायको वाले हा तुझा अरे तू बदा मावशी अगं मी काय बोलतो काय करा याच्या फक्त ऐकीला घ्यायला काय हा माहिती नाही तुला काय कर तू मागाची बघत नाही काय तू हा चांगलं राजा बसणार अगं मावशी, मला एक नाव देते ना छोटंसं. बघत नाही अरे बापचं नाव लाचणार तो मला माहिती होता आमच्या काळात माहिती एवढं होतो तेव्हा आम्हाला तू तद्दीर उद्या देणार होता तेव्हा माझा पोरगा बघ मावतीला बसवतोय मावतीने पोर पण बसवील बघ रसिकांच्या मनापासून आलेले पारितोषिक रसिकांच्या मनापासून आलेले पारितोषिक आई झोलाई वक्रतुंड वाळुपे खास कृष्णासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भैरी वागजाई नाट्य नमन मंडळ मालदोली सडेवाडी सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मला सांग आम्हाला अडवलंच का तसेच खास मुंबईहून हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले आहेत ते संस्कार माळी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचेही आमचं सदस्य मंडळ ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माहिती आहे कशाला आलेला आहे घरी भेटणारच आहे आधी मी बघतो ही कोण आवडली बघ मला गाडी मारते अरे मेरा तर तोंड बघितला कशी मगाची मला तसल्या बितल्या बोलली आणि तू तुला तीच आवडली मी तुझ्या लग्नाला येणार नाही मावशी तुझ्यासाठी एक फरमाईश आलेली आहे. संस्कार माळी यांचं नाव घ्यायचं आहे. त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संस्कार माळी संस्कार मला वाटतंय पुण्यात बालगंधर्वाला नाटक लागले मोरूची मावशी पुण्यात बालगंधर्वाला नाटक लागले मोरूच्या मावशी संस्कारावांचं नाव घेत आहे हनुमंत जयंतीच्या दिवशी देवा बुद्धी दे रे बाबा हो चांगली बुद्धी दे हो अरे तसेच बंटी शिंदे यांच्याकडून कृष्णासाठी खास 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आमचं नमन मंडळ त्यांच्यासाठी सदस्य ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे सांगताय का हानू अगं मावशे मी काय बोलतोय तुला मधुरच्या बाजारला जाता येणार नाही अरे रताळ्या तू कोण सांगणार बाबा सांग मला सांग मी बा कोणाला तुझा पोलदा आम्हाला पोलदा अरे पोलदा तुझा अरे मी बघ कशी आणि तू बघ नक्त्या अरे तुला फक्त तसल्याच भेटला मी वाचल्याच भेटला तुला सोडीन ना बघ काय नाही बोलला मावशी मावशी पुन्हा एकदा तुझ्यासाठी फरमाईश आलेले बंधू भोसले यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशी त्यांचं तुम्ही नाव घ्यायचं आहे. मावशी झाली होता बुद्धी नाचती दादा संपला इवल्या इवल्या हरणीचे इवले इवले पाय इवल्या इवल्या हरणीचे इवले इवले पाय बंडूराव मागे दिसत नाही पिऊन पडले की काय मी काय बोलतो तू सर्वांची नावं घेतलीस तू माझा फक्त नाव घेतलाच नाही अरे दिल्याचं पण नाव घेतो मग तसेच माळी टूर अँड ट्रॅव्हलचे मालक राहुल माळी ऋषिकेश माळी खास मालदोलीवरून कार्यक्रम बघायला आलेले आहेत. त्यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सदस्य मंडळांचं ऋणे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मावशी
तुला मथुरेच्या बाजारात जाता येणार नाही. तिकडचा रस्ता परपरीत करून ठेवला आहे. परपरीत कर नाही तर टाकीवर आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. हा बाजार दुसरा मी तिला वला केला मी असता. वला केला दिसतो. वला केला लपता. लपता केला लपतावर. पण जाता येणार नाही. अरे मग तुम्ही आहात तरी कोण? तुला माहिती नाही? अरे सांगितल्याशिवाय कसं माहिती पडेल? हा, तुम्हाला ओळखलीच नाही? अरे वलकेला तुका माझ्या आईशीचा वाजा आहे मी तर मला तरी ओळखलीच ना तू. हो रे बाबा पोटल्या. अगं मला तर नाहीच ओळखली. बाबू ओळखलीच नाही? काय ओळखली? अगं मी ब्रह्मा हा इस्नू. तू ब्रह्मा आणि हा विष्णू. तुला नाही माहिती? नाही माहिती? अगं मी ब्रह्मा हा इस्नू. तू ब्रह्मा हा विष्णू. आता मी याच्यात काय करतोय? लावण्या सोडी तुमच्याकडे काय कायदा वगैरे आहे? कांदा लागते 5 किलो कांदा घेऊन ये. भजिऱ्या बनवायच्या कांद्याच्या. कांदा नाही रे हा? कायदा. कायदा काय? मला वाटलं कांदे. अरे तिला हातावर ना तुझा काय कायदा कायदा. अरे कायदा तुझा तो कायदा कायदा मग दाखव तू दाखव. हा काय ते? तुम्ही गवळ्याच्या नारी जाऊ देणार नाही म्हातारे बाजाराला. आजी दादा दे गमजाला खाली बाजून जायाला. आजी दादा दे गमजाला खाली बाजून जायाला. धम धम बोले तो गवळ्याच्या नारी, धम धम बोले तो गवळ्याच्या नारी जाऊ देणार म्हातारे बाजाराला. आजी दादा दे गमजाला खाली बाजून जायाला. आजी दादा दे गमजाला खाली बाजून जायाला. धम धम बोले तो गवळ्याच्या नारी, धम धम बोले तो गवळ्याच्या नारी जाऊ देणार नाही म्हातारे बाजाराला. आजी दादा दे गमजाला खाली बाजून जायाला. आजी दादा दे गमजाला खाली बाजून जायाला. धम धम बोले तो गवळ्याच्या नारी, धम धम बोले तो गवळ्याच्या नारी जाऊ देणार नाही म्हातारे बाजाराला. आजी दादा दे गमजाला खाली बाजून जायाला. आजी दादा दे गमजाला खाली बाजून जायाला. तुम्ही मिळून पोरे जाता गावचा दरबारे. तुम्ही मिळून पोरे जाता गावचा दरबारे. तुझे सारा जाता म्हातारे बाजारे. तुझे सारा जाता म्हातारे बाजारे. धम धम पोरे तू गवळ्याच्या नारी, धम धम पोरे तू गवळ्याच्या
सांगितल्यानुसार आपण बसायचं नाही. आपण चालून चालून थकलं म्हणून थोडी विश्रांती घेऊया. ठीक आहे. चल. ए, दमली की थांब. फायदा बनते. अरे वाकड्या, मी काय बोलतोय? मावशी बसले काय? हे बघू दे का पहिलं. बदला आता रे. बसलीच नाही. अरे मला बसायला 6 महिने आणि उठायला 6 महिने लागतात. एकदम सर्व उभ्या ना? सर्व उभ्याने. आपण उभ्या ना? सर्व. आपण उभ्या ना? अरे तू लॉकडाऊन मध्ये मला वाटतं तुला बसायला लागेल. तेव्हा तिला उचल लागतो चालवं. रसिकांच्या मनापासून आलेले पारितोषिक बंटी शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. तसेच ओंकार शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मावशी त्यांचं त्यांनी नाव घ्यायचं आहे, बंटी शिंदे. पण ती वादन वाजतात आपली घरची. रंगीबिरंगी फुलपाखरू ठेवलं होतं धरून. रंगीबिरंगी फुलपाखरू ठेवलं होतं धरून. बंटीरावांचं नाव घेते ट्रिपल राईस खाऊन. तसेच ओंकार शिंदे यांच्याकडून ही मावशी तुझ्यासाठी खास फरमाईश 100 रुपये आलेले आहेत. त्यांचंही तू नाव घ्यायचं आहे. ओंकार. चिपलून ते मालवली लावली होती लसूण. चिपलून ती मालवली लावली होती लसूण. ओंकारराव गेले रुसून. त्यांना आणलं मी गाढवावर बसून. मावते, तू पदारी दे बसून, नंतर खा जातून तू. तुला बघायचं आहे? तुला बघायचं आहे की काय? जगाची मावा बसली हो. ना ऐकत नव्हती ती. मला आता बनतीत तर दिली तिथं आहे ना. सर्व कामं व्यवस्थित झाली ना? व्यवस्थित झाले. नक्की ना? एकदम. वाकड्या एकदा बघून ये. त्यांच्यावरती भरोसा नाही. हो, याला पण घेऊन जा समजा. चला मग जाऊया. जाऊन देऊ कोण सांगूया. चला.
युगे युगे अवतार धरिले राधिके मी आज वाहिनीले भक्त तारे आले दैत्य मारे आले भक्त तारे आले दैत्य मारे आले ऐकना राधिके ऐकना युगे युगे अवतार धरिले राधिके मी आज वाहिनीले भक्त तारे आले दैत्य